पण साहेब तुम्ही म्हणताय हे सगळं नाही, पण राष्ट्रवादीने त्यावेळी तुम्हीच होताय प्रदेशाध्यक्ष, जे इथले आमदार तुम्हीच दिला आम्हाला आणि त्यांच्याकडून अपेक्षा आता तुम्ही म्हणता की काहीच झालं नाही, मग आता काही बदल घडायचा आहे का? किंवा तुम्हाला काय नेमकं वाटतं की या मतदारसंघात? आम्ही त्यांना ज्यावेळी कडेवर घ्या म्हटलं होतं ते कायम कडेवर घ्या असं नव्हतं सांगितलं, ते कडेवरून उतरवा. आणि आता आमच्या अर्चनाताई घारे चांगली तयारी करतायत. तुमच्या सगळ्यांचा जनतेचा मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. मला अपेक्षा आहे की यावेळी या मतदारसंघात बदल घडेल. आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत, चांगलं पाठबळ देऊ. आम्ही महाविकास आघाडी चर्चा करून ही जागा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जिथे जास्त प्राबल्य आहे तिथे त्या जागा दिल्या जातील, पण अर्चनाताईंनी काम तर सुरू केलेलं आहे, कसं बघताय? त्यात बघत नाही, आता ह्याच्यात निर्णयच करायचा आहे आपल्याला. आम्ही शिवसेना काँग्रेस आमची आघाडीची बैठक होईल. मी काय त्यांची आत्ता उमेदवारी जाहीर करत नाही, पण त्या चांगलं काम आमच्या पक्षाच्या वतीनं करतायत, त्यामुळे त्यांना चांगली भविष्यात संधी मिळणार. पण साहेब गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म शेवटच्या क्षणाला बदलला आणि चांगलं काम सगळं चाललं होतं. यावेळी काही एबी फॉर्म वगैरे बदलला जाणार नाही ना? नाही, मी तुमच्याकडेच पाठवतोय. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारं सरकार आहे, या मंत्र्यांचे राजीनामे आपण मागणार का? त्याच्यासाठी आघाडी राहणार का? मी या मताचं आहे की आता दीड महिन्याचं सरकार राहिलेलं आहे, यांचे इंडिव्हिज्युअल राजीनामे मागण्यात काय तथ्य आहे? हे सरकारच घालवलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी अशी अपेक्षा आम्ही करतो. कारण या सरकारने सर्व भ्रष्ट मार्गांचा वापर केलेला आहे. कोणताही डिपार्टमेंट, कोणताही विभाग त्याच्यापासून लांब नाही. साहेब तुम्ही विधानसभेत आरोप केला होता की कोकणमध्ये डांबर घोटाळा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. तुम्ही आता कोकणात आलेला आहात, तुम्ही त्याचं नाव जाहीर करणार काय? तुम्ही डांबर घोटाळा केला होता. तुम्ही हुशार पत्रकार आहात, तुम्हाला नाव माहिती आहे म्हणजे. साहेब महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार असे फलक आता लागायला लागलेत. बारामतीला तिची आज सकाळपासून सुरुवात झाली. खरंच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार होतील तुमच्या माध्यमातून किंवा काय? नाही, प्रश्न विचारण्यात जरा दोष होतोय. आमच्या माध्यमातून तर प्रश्नच नाही. आणि त्यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करू इच्छित आहेत असा त्याचा अर्थ. आता त्याची काळजी हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी करायची आहे. मी गरीब माणूस आहे, मला काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.